आम्ही उभारलो गणी जो याचा माणूस तो त्याचा माणूस तो त्याचा माणूस आणि आता हे कसं चाललंय यामुळे कोल्हापूरचं वाटपुळं झालंय। राजश्री शाहू शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र पोस्टर लावले जात आहेत। मात्र हे पोस्टर पाहून अनेकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। या प्रचाराच्या पोस्टरवर कोल्हापूरच्या राजकारणातील कट्टर विरोधक असलेले बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक यांचे फोटो या पोस्टरवर एकत्र छापलेले दिसून येतात। कधी काळी एकमेकांचे चेहरे देखील न पाहणारे हे दोघेही एकाच पोस्टरवर कसे असे प्रश्न कार्यकर्त्यांना पडले आहेत। बाबा खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप। कोल्हापूरच्या राजकारणात कट्टर विरोधक म्हणून मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील यांनी एकत्रित यावे ही जनतेची देखील इच्छा आहे। मात्र त्यांच्या विरोधी भूमिकेमुळे ते नेहमीच एकमेकांपासून दूर राहिले, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील दुफळी निर्माण झाली। गेल्या काही दिवसांपासून सतेज पाटील आणि मुन्ना महाडिक हे वारंवार अनेक कार्यक्रमांना एकत्र आलेले कोल्हापूरच्या जनतेनं पाहिलं आहे। आता शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीच्या प्रचार पत्रकावर देखील या दोघांचे एकत्र छापलेले फोटो पाहून कार्यकर्ते मात्र गोंधळात पडले आहेत। नेत्यांनी स्वतः एकत्र येऊन कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडू नये, कारण कार्यकर्ते नेत्यांसाठी जीवाचं रान करत असतात, असा आवाज सध्या कोल्हापूरच्या जनतेमधून उठत आहे। काय बघायला साहेब? काय नाही, राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडी बघायला आलोय, नेते लोकांचा फोटो बघायला आलोय आणि आम्ही उभारलो गणी जो याचा माणूस तो त्याचा माणूस तो त्याचा माणूस आणि आता हे कसं चाललंय यामुळे कोल्हापूरचं वाटपुळं झालंय। आम्ही पण एक चांगलंच काम करतोय ना, त्यावेळेला कधी राजकारण आता असंच सगळ्यांनी मिळून आम्ही सगळ्यांना सारखाच रिस्पेक्ट देतो। विजय सरदार जिनी मला मदत केली की मदत म्हणतोयच ना, पण हे योग्य आहे काय? मग हे योग्य आहे तर मग आम्ही बोलतोय ते अयोग्य आहे का? हे माझं म्हणणं आहे। बघितलं का मुश्रीफ साहेब, चंद्रकांत दादा, त्यानंतर विनय कोरे साहेब, बंटी पाटील साहेब, पी एन पाटील, मुन्ना महाडिक साहेब आणि विजय सरदार माडकांचा माणूस जो याचा माणूस, बंटी पाटलांचा माणूस तो त्याचा माणूस, असं का कार्यकर्त्याला करता? कार्यकर्त्यांना पण असं समजावून घ्या, एखादा चांगला काम करत असेल तर सगळ्यांनी मिळून त्याला सपोर्ट करा, असं माझं मत आहे। ही शाहू नगरी आहे, शाहू महाराजांच्या विचारांना चाललाय, असं सगळ्या गोष्टीमध्ये केलं तर बरं होईल असं मला वाटायला लागले। वाचायला लागले कोण कोण आहे त्यात शेतकरी संघटनेचे ते बघायला आलेलो म्हणून बोललो आणि फोटो जरा बघितलं, मला जरा आश्चर्य वाटले। मग आम्ही केले ते चूक करतोय आणि हेनी केले ते बरोबर आहे का? हे माझं म्हणणं आहे आणि यातले कार्यकर्त्यांनी बोध घ्यावा, हेच माझं मत आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।